गुडविल. तुमच्या या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय म्हटलंय मी, गुडविल कॅल्क्युलेट करायचंय है ना. फ्रॉम द प्रॉफिट, खालचे जे प्रॉफिट आहेत ते किती वर्षांचे प्रॉफिट तुमच्याकडे, 5 वर्षांचे. फॉर किती इयर्स, 2 इयर्स परचेस. किती इयर्स परचेस, 2 इयर्स परचेस. तो परचेस इकडे गेला माझा, थांबा. 2 इयर्स परचेस. ठीक आहे, हे तुमचे प्रॉफिट आहेत. प्रॉफिटमध्ये 1-2005चा काय तुमचा लॉस आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे गुडविल. याच्याने गुडविल कॅल्क्युलेट करताना तुम्हाला फॉर्म्युला कसा लिहायचा आहे, एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, कोणती मेथड आहे तुमची, एव्हरेज प्रॉफिट मेथड आहे. म्हणून एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट किती तुमचा, 1 लाख प्लस 1,20,000 प्लस 3 लाख प्लस 3,40,000 आणि जो लॉस आहे तो काय करायचा असतो, लेस करायचा असतो आणि डिवाइड बाय 5. करा बरं, चला पटकन. किती आले, 80,000 माइनस करना है. 156 डिवाइड करके 156,000 करेक्ट, बराबर है ना. 1,56,000 बराबर क्या. एंड हाउ मेनी ईयर्स परचेज, 2 ईयर्स परचेज. सो गुडविल का फॉर्मूला क्या है, गुडविल इज इक्वल टू मॅम चुकलंय. नंबर ऑफ इयर्स परचेज. चेक करा ना मग. मला पहिले सांगा टोटल किती आहे. 6,81,000. अरे 1 लाख प्लस 1,20,000 2,20,000 प्लस 3 लाख 2,20,000 3 लाख आहेत ना ते, म्हणजे 5,20,000. 5 लाख आणि अजून 3 लाख, 5 आणि 3 8, 8,40,000. 8,40,000 मधनं गेले किती, 80. 8,40,000 मधनं 80 गेले तर किती उरतात, 7 लाख 7,60,000 बरोबर. 7,60,000. मग 7,60,000 भागिले 5 किती आलं, 1,52,000. हा तुमचा काय आला, एव्हरेज प्रॉफिट. मग एव्हरेज प्रॉफिट आहे 1,52,000 इंटू 2 इयर्स परचेस. किती आले मग, 3,04,000 आले का, आले 3,04,000. अरे बोला तोंडाने.